जय भीम, जय ज्योती. संभाजीनगर औरंगाबादचे प्राचार्य वाकेकर यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही आमच्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातला पहिला स्वामी पेरियार यांचा पुतळा आम्ही बसवतो आहोत, त्याचं उद्घाटन करतो आहोत. तर त्या उद्घाटन प्रसंगाला आपण प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहा, अशी त्यांनी मला विनंती केली. मला खरं म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला. आश्चर्याचा धक्का यासाठी बसला की तामिळनाडूच्या बाहेर भारतामध्ये आजपर्यंत फक्त एकच पुतळा बसलेला होता, आणि ते म्हणजे बहिणजी मायावती यांनी जे प्रेरणास्थळ बांधलं लखनौमध्ये, की जिथं बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी पेरियार, सावित्रीबाई फुले, रमाबाई अशा सगळ्या बहुजन महापुरुषांचा, अगदी छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज अशा सगळ्या बहुजन महापुरुषांचे पुतळे लखनौमध्ये प्रेरणास्थळ इथं बांधलेले आहेत, उभारलेले आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश वगळता इतर कोणत्याही राज्यात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी, कोणत्याही पुरोगामी माणसाने स्वामी पेरियार यांचा पुतळा बसवण्याची हिंमत केली नाही. पण ती हिंमत वाकेकर साहेबांनी केली. मी खरोखरच आश्चर्यचकित झालो आणि मी त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद दिले, त्यांचं कौतुक केलं आणि म्हटलं मी या कार्यक्रमाला अवश्य येईल. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तामिळनाडूचे दलित पॅंथरचे निवडून आलेले खासदार उपस्थित होते. त्यानंतर तामिळनाडूचे एक विद्यार्थी जे हैदराबादमध्ये PhD करतायत सोशल जस्टिस विषयावर, तेही उपस्थित होते. आणि मीही तिथं प्रमुख वक्ता, प्रमुख पाहुणा म्हणून मी तिथं उपस्थित होतो. बाकी इतर संभाजीनगर शहरामधले काही मान्यवर उपस्थित होते. मी संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये गेल्यानंतर जेव्हा माझी आणि वाकेकर साहेबांची भेट झाली, कार्यक्रम होण्याच्या आधी ते मला रिसिव्ह करायला आले आणि मी त्यांना पहिला मुद्दा त्यांच्या समोर मांडला की स्वामी पेरियार यांचा पुतळा बसवल्यामुळे तुम्ही जे काही क्रांतिकारकत्व तुमच्यातलं, ज्याला आपण धाडशी म्हणूया, तुम्ही दाखवताय की आम्ही स्वामी पेरियारचा पुतळा स्थापन करण्याची हिंमत करतो आहोत, धाडस करतो आहोत. परंतु जेवढं तुम्ही धाडस करता आहात तेवढी जबाबदारी तुमच्यावर अशी येते की या पुतळ्याचं संरक्षण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पेशव्यांचं सरकार आहे, मराठ्यांचं सरकार आहे. या मराठ्यांना छत्रपती शाहू महाराज पण चालत नाही, या मराठ्यांना बाबासाहेब आंबेडकर चालत नाही, तात्यासाहेब महात्मा फुले तर फार लांबची गोष्ट. तुम्ही बघितलं असेल की जरांगीच्या उपोषणाच्या मंडपामध्ये आतापर्यंत त्याचे अनेक उपोषण झाले, अनेक मंडप आले. प्रत्येक मंडपात तुम्ही बघा, शाहू महाराजांचा फोटो तुम्हाला जरांगीच्या मंडपात कधी दिसणार नाही. किंवा जरांगीच्या मंडपात जे कोणी बोलून गेले त्यांनी कुणीही छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं नाही. एका प्रामाणिक मराठा कार्यकर्त्यांनी जरांगीला प्रश्न विचारला की जरांगे साहेब, मराठ्यांना सुद्धा आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं, ब्राह्मण वगळता सगळ्यांना, मराठा, तेली, माळी, कोळी, नावी, धोबी, महार, मान, चांभार, दलित, आदिवासी या सगळ्यांना आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं आणि ते आपले मराठा जातीचे होते. त्यामुळे तुम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्याच्या ऐवजी त्यांच्यासोबत तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचा फोटो पण लावा, अशी त्यांनी नम्रपणे विनंती केली. तर तिथं त्याचे काय हाल झालेत हे मी तुम्हाला इथं सांगत नाही. परिणाम एवढाच झाला की तिथं कधीही छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं गेलं नाही आणि छत्रपती शाहू महाराजांचा फोटो लावण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही. त्यामुळे मी म्हटलं की वाकेकर साहेब, तुम्ही जे धाडस करतायत स्वामी पेरियार यांचा पुतळा बसवण्याचं या महाराष्ट्रात, की जिथं या महाराष्ट्रात ब्राह्मण सत्ताधारी आहेत, मराठा सत्ताधारी आहे आणि त्यांची पेशवाई आहे, आणि या पेशवाईमध्ये मराठ्यांना छत्रपती शाहू महाराज चालत नाही आरक्षण देणारे, तर ब्राह्मणांना तर प्रश्नच येत नाही चालण्याचा. अशा पेशव्याच्या सत्ता काळामध्ये तुम्ही स्वामी पेरियारांचा पुतळा बसवत आहेत, धाडसी आहे, क्रांतिकारक आहे, पण त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्याही पेक्षा फार मोठी धाडसी ठरेल, हे मी त्यांना सांगितलं. आणि बघा,
मला काहीच माहित नव्हतं. मी अगदी सहजपणे बोलून गेलो मला जे वाटलं ते. जेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाला तेव्हा प्रास्ताविकामध्ये वाकेकर साहेबांनी सांगितलं की प्राध्यापक श्रावण देवरे, तुम्ही जी काळजी व्यक्त केली पुतळ्याच्या संरक्षणाची ती एकदम रास्त आहे. याचं कारण असं की अत्यंत वरच्या स्तरावरून, उच्च स्तरावरून, सत्तेच्या सर्वोच्च स्तरावरून इथल्या स्थानिक संभाजीनगर औरंगाबादच्या प्रशासनावर दबाव आला आणि या प्रशासनाने, मग ते जिल्हाधिकारी असतील, करेक्ट, हे SP असतील, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, यांनी आपल्या पुतळ्याला परवानगी दिलेली नाही. जर उद्घाटन केलं परवानगी नसताना तर वातावरण बिघडेल, त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. असं जेव्हा मला वाकेकर साहेबांनी सांगितलं प्रस्ताविकामध्ये, तर तोपर्यंत मला माहित नव्हतं. तेव्हा मला अधिक चिंता वाटली की या पेशव्यांच्या, मराठा ब्राह्मणांच्या पेशवाईच्या काळामध्ये स्वामी पेरियारांचा पुतळा कसा सुरक्षित राहील याची चिंता मला वाटली. मग मी तिथे एक उदाहरण दिलं की स्वामी पेरियार यांच्या पुतळ्याचं संरक्षण करायचं असेल तर कसं करायचं. आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण झालं, चपल्यांच्या माळा घातल्या गेल्या, हातोड्याने कान नाक तोडण्यात आलं. आपण बघितलं रमाबाई प्रकरणामध्ये. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्याही पुतळ्याचं विद्रुपीकरण झालं. तर आपण महाराष्ट्रात काय केलं, आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण झाल्यानंतर लगेच मोर्चा, लगेच रस्ता रोको, लगेच रेल्वे रोको, दगडफेक, अशा प्रकारे आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या विद्रुपीकरणावर प्रतिक्रिया दिली. मी म्हटलं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे पुतळ्याचं संरक्षण आपण करू शकत नाही. पुतळ्याचं संरक्षण कसं करायचं हे तामिळनाडूच्या OBC लोकांकडून शिकलं पाहिजे. मग मी तिथं तामिळनाडूचा अनुभव सांगितला की फक्त एकदा तामिळनाडूमध्ये, फक्त एकदा, साधारणतः 3 वर्षापूर्वीची घटना आहे. 3 वर्षापूर्वी स्वामी पेरियार यांचा पुतळा जो आहे त्याचं विद्रुपीकरण करण्यात आलं चेन्नईमध्ये, भर चौकात. रात्री येऊन काळं फासून गेले, नाक कान तोडून गेले, विद्रुपीकरण झालं. दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर आणि TV, इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर बातम्या धडाधड सुरू झाल्यात. विद्रुपीकरणाचे फोटो दाखवण्यात आलेत. प्रचंड तामिळनाडूमध्ये गजब माजला. पण महत्वाची गोष्ट ही आहे की कुणीही रस्ता रोको केलं नाही, कुणीही आंदोलन केलं नाही, कुणीही रेल्वे रोको केलं नाही, कुणीही सरकारचा निषेध केला नाही. काय केलं तामिळनाडूच्या OBC लोकांनी? तामिळनाडूच्या 50 OBC तरुण कार्यकर्त्यांनी त्या चौकामध्ये ते उभे राहिलेत, ज्या चौकामध्ये विद्रुपीकरण झालं होतं त्या चौकात ते उभे राहिले आणि दिवसभर चौकातून येणारे आणि चौकातून जाणारा एखादा ब्राह्मण दिसला. आता ब्राह्मण सहज उडकून येतो तामिळनाडूमध्ये, टिळे बिळे लावलेला आणि जानवं घातलेला. ब्राह्मण आहे असं दिसला की त्याला पकडायचं, त्याचं जानवं वरती काढायचं, ते जानवं तोडायचं आणि त्याला बदडायचं, अगदी बेशुद्ध होईपर्यंत बदडायचं. असे त्यांनी दिवसभरात जवळपास अंदाजे 50 ब्राह्मण झोडपून काढले, जानवं तोडून. अक्षरशः बेशुद्ध पडेपर्यंत 50 ब्राह्मणांना झोडपून काढलं दिवसभरात आणि संध्याकाळी शांतपणे घरी गेले. एकाही ब्राह्मणाने पोलिसात तक्रार केली नाही, एकाही ब्राह्मणाने प्रतिक्रिया दिली नाही, कुठल्याच TV चॅनलने दाखवलं नाही. आता तुम्हाला माहिती भारतात किती TV चॅनल आहेत आणि सगळे ब्राह्मणांचे आहेत, अडाणी अंबानी पासून सगळे. एकाही TV चॅनलने बातमी दाखवली नाही. पण 50 ब्राह्मणांना बेशुद्ध पडेपर्यंत झोडपून काढल्यानंतर गेल्या 3 वर्षापासून आतापर्यंत स्वामीनारायण यांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत तामिळनाडूमध्ये आजपर्यंत कुणीही केलेली नाही, कुणीही केलेलं नाही. त्यांना हा मंत्र मी दिला
की तुम्हाला स्वामी पेरियार यांच्या पुतळ्याचं संरक्षण करायचं असेल तर आंदोलन करू नका, निषेध पत्रक काढू नका, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू नका, जिल्हाधिकाऱ्यांना काही सांगू नका, रस्ता रोको करू नका, रेल रोको करू नका, काहीच करू नका. फक्त संभाजीनगरच्या क्रांती चौकात उभे राहा आणि जानवधारी दिसला की त्याला बदलून करा. मग बघा जादू काय होते, मग बघा जादू काय होते. हा मंत्र मी तिथल्या उपस्थित आपल्या सगळ्या SC ST OBC बांधवांना दिला. का म्हणजे एवढा द्वेष का होतो मला एक सांगा. तामिळनाडूमध्ये सनातन धर्म, ब्राह्मण धर्म, वैदिक धर्म यांच्यावर कडक टीका करून, आक्रमक टीका करून तिथं लोक आमदार खासदार निवडून येतात. त्याशिवाय ते निवडून येऊ शकत नाही. गणपतीवर टीका केल्याशिवाय, त्यांना शिव्या दिल्याशिवाय तिथले आमदार खासदार निवडूनच येत नाही. आणि इकडे आपल्याकडे महाराष्ट्रात काय, उत्तर भारतात काय, रामाला आदर्श मानल्याशिवाय, गणपती पूजा केल्याशिवाय माणसं निवडूनच येत नाही. जाहीरनाम्यामध्ये अभिवचन देतात. जाहीरनाम्यामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे जे पक्ष आहेत, बाकीचे ओबीसी तर फार लांबची गोष्ट, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे जे पक्ष आहेत, बहुजन समाज पक्षासारखे, यांना जाहीरनाम्यामध्ये आश्वासन द्यावं लागतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही परशुरामाची मंदिरं उभारू. आमचा हाती हा बाबासाहेबांचा हाती नाही आहे. आमचा हाती हा ब्रह्मा, काय म्हणतात, गणेश आहे. हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. तेव्हा कुठे बीएसपीचे आमदार निवडून येतात. आता तर ते तेवढे, आता तेही निवडून येत नाही. आता तर शून्यावर गेला आकडा. 2019ला केवळ अखिलेशमुळे 10 ओबीसी खासदार बहिणजी मायावतीचे निवडून आले होते. आता अखिलेशचा पाठिंबा नसल्यामुळे ते 10च्या 10 घरी गेले, शून्यावर आकडा आला. मी एक महत्वाचा मुद्दा सांगितला तिथे की तुम्ही सामाजिक आंदोलन केलं तर तुम्हाला आरक्षण वगैरे वगैरे मिळेल. तुम्ही राजकीय पक्षाचं आंदोलन उभं केलं, तुमचे लोक आमदार खासदार होतील, मंत्री सुद्धा होऊ शकतील. पण तुम्ही जर सांस्कृतिक आंदोलन केलं, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात, राम कृष्ण गणपती सरस्वतीच्या विरोधात जर तुम्ही आंदोलन केलं, ज्याला आपण ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात अब्राह्मणी संस्कृतीचं आंदोलन, असं जर ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात जर आंदोलन केलं तर तुम्हाला कायमस्वरूपी सत्ता मिळते. आणि एकदा कायमस्वरूपी सत्ता मिळाली, पाहिजे तेवढं आरक्षण घ्या, पाहिजे तेवढा तिजोरीमधून तुमचा हिस्सा घ्या, की जे तामिळनाडूने सिद्ध केलंय. तामिळनाडूमध्ये जे काही घडलं आहे 1925 सालापासून, खरं म्हणजे तो 1916 पासूनचा इतिहास आहे. 1916ला काही ओबीसी आणि SC कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक गट बनवला होता आणि त्यांनी आरक्षणाची मागणी केलेली होती. ती काही प्रमाणात नंतर मान्य झाली होती दबावामुळे, परंतु 2021ला तिथल्या हायकोर्टाने ती अमान्य केली आणि ते आरक्षण बंद पडलं. तामिळनाडूमधले त्यावेळचे स्वामी पेरियार हे ओबीसी नेते, हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांना दक्षिणेकडचे महात्मा गांधी म्हटलं जायचं. म्हणजे एवढे मोठे काँग्रेसचे नेते होते, अनेक मोठमोठ्या पदांवर त्यांनी काम केलं, अगदी महापौर पासून तर आमदारापर्यंत, मंत्र्यापर्यंत. दक्षिणेकडचे महात्मा गांधी, एवढं मोठं त्यांचं वर्चस्व होतं काँग्रेस पक्षामध्ये. त्यांनी 2021 पासून सातत्याने काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठराव मांडायला सुरुवात केली की ब्राह्मण जात वगळता सर्व जाती धर्माच्या शोषित जातींना जातीवर आधारित आरक्षण मिळायला पाहिजे. स्वामी पेरियार हे ओबीसी नेते होते, परंतु त्यांनी केवळ ओबीसीसाठी आरक्षण नाही मागितलं. ते म्हणाले ओबीसी सकट, त्यावेळेस ओबीसी संकल्पना नव्हती,
त्यावेळेस ब्राह्मणेतर म्हणायचे, ओबीसींना ब्राह्मणेतर म्हणायचे, दलितांना अस्पृश्य म्हणायचे आणि आदिवासींना आदिवासी म्हणायचे. तर स्वामी पेरियार या ओबीसी नेत्याने केवळ ओबीसीसाठी आरक्षण नाही मागितलं. ते म्हणाले ब्राह्मण जात वगळता सगळ्या अस्पृश्य जातींना, आदिवासी जमातींना आणि सर्व धर्माच्या शोषित जातींना, म्हणजे शीख असतील, पारसी असतील, ख्रिश्चन असतील, मुसलमान असतील, या धर्मातल्या शोषित जातींना, मागासलेल्या जातींना आरक्षण मिळालं पाहिजे. असा ठराव ते काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात मांडायचे आणि प्रत्येक अधिवेशनात तो फेटाळला जायचा. कारण काँग्रेसवर त्यावेळेस ब्राह्मणांचं वर्चस्व होतं. लाल बाल पाल, टिळकांपासून तर पालापर्यंत, शास्त्रीपर्यंत, आणि गांधी सुद्धा. गांधी आरक्षणाला विरोधच करत होते. 1925 ला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये पुन्हा त्यांनी हा ठराव मांडला. परंतु त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली. 1925 ला अधिवेशनाला जाताना ते ठरावाची कॉपी तर घेऊन गेलेच, पण त्याच्यासोबत राजीनाम्याची पण कॉपी घेऊन गेले. आणि त्यांनी सांगितलं की आता पण मी या अधिवेशनामध्ये ठराव मांडत आहे की ब्राह्मण जात वगळता इतर सर्व जाती धर्माच्या शोषित जातींना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि जर तुम्ही ठराव फेटाळला, नाकारला, तर माझा राजीनामा सुद्धा मी लिहून आणलेला आहे, त्यांनी असं दाखवलं. काँग्रेसवर इतकं प्रचंड ब्राह्मणी वर्चस्व होतं की त्यांनी एवढ्या मोठ्या काँग्रेसी नेत्यांना, स्वामी पेरियारला, की जे महात्मा गांधींच्या तुलनेचे होते, अशा एवढ्या मोठ्या ओबीसी नेत्याला त्याचा ठराव फेटाळला, त्याचा अपमान केला आणि त्यांनी लगेच राजीनामा फेकला. आणि काँग्रेसला लाथ मारून त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट चालवली की ज्याच्या माध्यमातून सन्मान, आत्मसन्मान चळवळ, आणि आत्मसन्मान केवळ आर्थिकतेतून मिळत नाही. एखादा माणूस श्रीमंत आहे लगेच त्याला सन्मान मिळाला, अजिबात नाही. अस्पृश्य माणूस किती श्रीमंत असेल, तो ब्राह्मण गल्लीमध्ये घर बांधू शकत नाही. गावामध्ये एखादा नावी धोबी ओबीसी किती श्रीमंत असेल, पण पंचायत मध्ये तो पाटलाच्या शेजारी बसू शकत नाही, आजही नाही बसू शकत. त्यामुळे आत्मसन्मान चळवळ, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट केव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात संघर्ष कराल तेव्हा. केवळ सामाजिक राजकीय लढून उपयोगी नाही, सांस्कृतिक संघर्ष, कल्चरल वॉर पुकारलं स्वामी पेरियार यांनी. सच्ची रामायण लिहिलं. ब्राह्मणांचं दलाल प्रतीक असलेलं राम प्रतीक, त्याच्या विरोधात सच्ची रामायण ग्रंथ लिहिला. तो घरोघरी पोहोचवला, लोकांनी वाचला. गणपती, सरस्वती या सगळ्यांना जोडे हाणलेत भर चौकात स्वामी पेरियार यांनी. आणि एवढं आक्रमक ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात एवढं आक्रमक सांस्कृतिक आंदोलन उभं केल्यामुळे एकोणीसशे 25 ला राजीनामा दिला आणि 1927 ला लगेच आरक्षण मिळवलं स्वामी पेरियार यांनी. भारताच्या इतिहासातलं हे पहिलं आरक्षण आंदोलन होतं की जे आंदोलन ओबीसी नेत्यांनी केलं. भारताच्या इतिहासातलं पहिलं आरक्षण आंदोलन 1925 ला सुरू केलं आणि 2 वर्षाच्या आत 1927 ला आरक्षण मिळवलं. आणि 1927 ला आरक्षण मिळवल्यानंतर 1947 ला म्हणजे 10 वर्षाच्या आत द्रविड मुन्नेत्र कळघम DMK नावाचा पक्ष स्थापन केला. आणि DMK पक्ष स्थापन केला, ज्याचं नेतृत्व पूर्णपणे ओबीसीच्या नियंत्रणात होतं. सगळे नेते, प्रमुख जे नेते होते सगळे ओबीसी होते. आणि या ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली दलित नेते, या ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मुसलमान नेते, आदिवासी नेते काम करत होते अगदी प्रामाणिकपणे. आणि त्यामुळे 20 वर्षाच्या आत DMK पक्षाने सत्ता काबीज केली तामिळनाडूमध्ये 1967 ला. बघा, पहिला नॉन ब्राह्मीण मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान
या देशामध्ये धनजी शाह कपूर यांना मिळाला, की जे सत्यशोधक चळवळीचं काम करत होते, की जी मुख्यतः ओबीसीची चळवळ होती. त्या सत्यशोधक ओबीसी चळवळीमुळे पहिला मुख्यमंत्री म्हणजे त्यावेळेस मुंबई प्रेसिडेन्सीचे प्रधानमंत्री, आजच्या भाषेत मुख्यमंत्री, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे प्रधानमंत्री बनण्याचा पहिला मान नॉन ब्राह्मीण म्हणून धनजी शाह कपूर यांना मिळाला. आणि दुसरा मान मिळाला 1967 ला अण्णा दुराई यांना डीएमके पक्षाच्या माध्यमातून, कारण डीएमके पक्ष हा ओबीसीचा पक्ष, त्यामुळे ओबीसी मुख्यमंत्री बनला. लक्षात घ्या. आणि सत्ता मिळाल्याबरोबर सत्तेचा आधार घेऊन, सत्तेचा वापर करून आक्रमक ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये लढाई सुरू झाली. ब्राह्मणी रूढी परंपराच्या विरोधात लढाई सुरू झाली. सगळ्या धार्मिक कर्मकांडामधून ब्राह्मणांना सडो की पडो करून सोडलं. त्या ब्राह्मणवादाविरुद्धच्या लढाईमध्ये, सांस्कृतिक लढाईमध्ये कळस चढवला तो ओबीसी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी 2014 नंतर. स्टॅलिन मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी पहिला कायदा केला तामिळनाडूमध्ये, विधानसभेत विधेयक मांडून कायदा केला की हिंदू मंदिरांमधून ब्राह्मणांची हकालपट्टी. कारण मंदिरांमध्ये जर ब्राह्मण बसला तर तो येणाऱ्या बहुजन भक्तांना कर्मकांड सांगतो, भीती घालतो, तुमच्या मागे शनी आहे, तुमच्या मागे साडेसाती आहे, तुम्हाला नारायण नागबळी करावं लागेल, तुम्हाला सत्यनारायण घालावं लागेल, तुम्हाला 33 ब्राह्मणांना जेव घालावं लागेल, तुम्हाला कोकिळा व्रत करावं लागेल, तुम्हाला संतोषी माता, काय वेगवेगळे असंख्य कर्मकांड बहुजन माणसाच्या मागे लावायचे आणि त्याच्यातून बहुजनांचे शोषण करायचं. तुम्ही जर कधी त्र्यंबकेश्वरला गेलेत तर जा आणि त्र्यंबकेश्वरला बघा. नारायण नागबाळीची पूजा करणारे जेवढे ब्राह्मण आहेत ते सगळे करोडपती आहेत, लखपती नाही, करोडपती आहेत. कारण एकेका नारायण नागबळीचा विधी करायचा असेल तर कमीत कमी 50,000, जास्तीत जास्त 80,000 90,000 पर्यंत खर्च जातो. आणि ते आपला हा बहुजन ओबीसी बांधव अक्षरशः कर्ज काढून नारायण नागबळीचा विधी करायला जातो त्र्यंबकेश्वरला, गाडी भरून सगळ्या कुटुंबांना बरोबर घेऊन. मग तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था तो ब्राह्मण पुजारीच करतो. 4 पटीने जास्त भाडे वसूल करतो त्यांच्या राहण्याचं, 4 पटीने जास्त जेवणाचं बिल लावतो, नारायण नागबळीच्या विधीचं पुन्हा वेगळं बिल काढतो. आणि अशा प्रकारे ते बिल जे आहे 50,000 ते 70,000 पर्यंत ते जातं. आणि त्याच्यासाठी आपल्या बहुजन माणसाला कर्ज काढावं लागतं. अशा प्रकारे ते करोडपती झाले. आणि या करोडपती ब्राह्मणांमध्ये आतापर्यंत 3 दंगली झाल्या. आपसातच, ब्राह्मणांच्या आपसातच. आर्थिक मुद्द्यावरून कोणी किती कमवलं, मला किती मिळालं, तुला किती मिळालं, तुला किती विधी मिळतात नारायण नागबळीचे, बाकीचे माझ्याकडे पाठवू जा, अशा याच्यावरून त्यांचे वादविवाद झाले आणि दंगली झाल्या. मारामारी नाही झाली, दंगली झाल्या त्र्यंबकेश्वरच्या ब्राह्मणांमध्ये, की त्या दंगली आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना तिथे गोळीबार करावा लागला. आणि म्हणून ओबीसी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी निर्णय घेतला की या हिंदू मंदिरांमधून ब्राह्मणांची हकालपट्टी केली तर हे सगळं कर्मकांड थांबेल. आणि कायदा केला की फक्त SC ST OBC या कॅटेगरी मधल्या तरुणांना पुजारी म्हणून मंदिरामध्ये काम करता येईल. त्यासाठी त्यांनी 2 महिन्याचा क्रॅश कोर्स ठेवला. तिथं सगळे विधी त्यांनी तयार करून एवढेच विधी करायचे, एवढीच पूजा लोकांना सांगायची आणि एवढंच काम करायचं, बाकीच्या फालतू गोष्टी सांगायच्या नाही. कारण ते सगळे जे पुजारी आहेत SC ST OBC ते तिथं सरकारी कर्मचारी म्हणून काम करतात. वरिष्ठ पुजारी, कनिष्ठ पुजारी, सिनियर पुजारी, अधिकारी पुजारी, त्याप्रमाणे वेतन श्रेणीप्रमाणे पगार मिळतो. वरिष्ठ पुजाऱ्याची वेतन श्रेणी वेगळी, कनिष्ठ पुजाऱ्याची वेतन श्रेणी वेगळी, आणि त्या वेतन श्रेणीप्रमाणे त्यांना पगार मिळतो. आणि ते तिथं सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी म्हणून तिथं पूजेचं काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी बंधन असतं की हेच केलं पाहिजे, एवढंच केलं पाहिजे मंदिरामध्ये, बाकीची कर्मकांड फालतू गोष्टी सांगायची नाही. सत्यनारायण अमुक ढमुक. तर हे एवढं मोठं क्रांतिकारक काम
केवळ ओबीसीचा पक्षच करू शकतो आणि ओबीसी मुख्यमंत्रीच करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. आजपर्यंत फुले आंबेडकरांचे नाव घेऊन अनेक मुख्यमंत्री बनलेत, अनेक मंत्री बनलेत. एकाची बी हिंमत नाही ब्राह्मणांच्या विरोधात ब्र शब्द बोलण्याची, एकाची पण हिंमत नाही. उलट ते RSS बीजेपीच्या ब्राह्मणांचे पाय पकडायचे, मंत्रिपद मिळवायचं, ब्राह्मणांना शरण जायचं, त्यांच्याशी युती करायची आणि सत्ता मिळवायची, मुख्यमंत्री बनायचं. हे धंदे फुले आंबेडकरांचं नाव घेऊन चाललेले आहेत आतापर्यंत. स्वामी पेरियार यांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या तत्वज्ञानाला निरेश्वरवादाची जोड दिली आणि मग ते झालं अत्यंत क्रांतिकारक असं तत्वज्ञान ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात, आणि ते तिथं त्यांनी राबवलं. सत्ता मिळवली, सत्ता मिळवल्यानंतर त्याची गती वाढवली अंमलबजावणीची. गेल्या 50-55 वर्षापासून तामिळनाडूमध्ये जाती दंगली होत नाही, धार्मिक दंगली होत नाही. याचं कारण असं की दंगली पेटवणाऱ्या ज्या संघटना आहेत, दंगली पेटवणारे जे पक्ष आहेत, ते पक्ष, ते संघटनाच त्यांनी तामिळनाडूमधून खतम करून टाकले. तामिळनाडूमधून काँग्रेस खतम, भाजप खतम, विश्व हिंदू परिषद खतम, बजरंग दल खतम. सगळ्या गुंडांच्या संघटना हिंदू नावाच्या तामिळनाडूमध्ये दिवाळ्याला सुद्धा नाही आहेत. त्यामुळे 50-55 वर्षापासून तामिळनाडूमध्ये एकही जाती दंगल नाही, एकही धार्मिक दंगल नाही. हे आहे खरा फुलेवादाचा अर्क. हा फुलेवादाचा अर्क आहे. आणि म्हणून स्वामीनारायण यांचा पुतळा महाराष्ट्राच्या बाहेर का बसू शकत नाही, त्याचं कारण हे आहे. आणि जर तो बसवला गेला आहे संभाजीनगर औरंगाबादमध्ये, तर तो किती दिवस टिकेल हा प्रश्न आहे. याचं कारण असं की त्या कार्यक्रमाला संरक्षण म्हणून जेवढे पोलीस आले होते त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त तिथं बाउन्सर ठेवावे लागले. बाउन्सर. कारण सगळ्यांना खात्री होती की जरी पोलीस आले संरक्षण करायला तरी ते आपलं संरक्षण करणार नाही, ते हिंदुत्ववादी गुंडांना, ब्राह्मणवादी गुंडांनाच प्रोत्साहन देतील, गंमत बघतील, काही कारवाई करणार नाही पोलीस, ही खात्री त्यांना होती. म्हणून त्यांनी पोलिसांपेक्षा 4 पटीने जास्त बाउन्सर तिथं उभे केलेले होते, अगदी गेट पासून तर सभागृहापर्यंत. हे फक्त स्वामी पेरियारांच्याच बाबतीत, बाकी तर कोणी नाही. तुम्ही फुले आंबेडकरांचे पुतळे बसवा, शाहू महाराजांचे पुतळे बसवा, शासनाची लगेच परवानगी मिळते, अनुदान पण मिळतं, लोक पैसे बी देतात, भरपूर पैसेही मिळतात, काही प्रॉब्लेम नाही. फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे बसवा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण स्वामी पेरियारांचा पुतळा बसवला तर खबरदार, तुला परवानगीच देणार नाही आम्ही. आणि नाही दिली त्यांनी परवानगी संभाजीनगरमध्ये. तर काळाची पावलं ओळखली पाहिजे, काळाची पावलं ओळखली पाहिजे आणि आपली दृष्टी जी आहे ती जरा ब्रॉड, व्यापक केली पाहिजे. केवळ जातीचा इगो, माझ्या जातीचा महापुरुष, माझ्या जातीचा नेता, हा जो काही इगो आहे, जातीचा इगो, हा थोडा बाजूला ठेवा. जो वाकेकर साहेबांनी बाजूला ठेवला. त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये इतर महापुरुषांचे पुतळे बसवलेच नाही, ते म्हणाले फक्त स्वामी पेरियार. तर हा जो मुद्दा आहे हा मुख्यतः महाराष्ट्राच्या लोकांनी लक्षात घेतला पाहिजे की आता आपण थोडस जातीच्या बाहेर नका पडू, पण जातीच्या बाहेर डोकावून तर बघा काय चाललंय ते भारतात. होतंय, कोण यशस्वी नाही होत आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आतापर्यंत भारतामध्ये 3च पॅटर्न आले. सगळ्यात पहिला पॅटर्न स्वामी पेरियारांचा, की ज्याने ब्राह्मणी सांस्कृतिक कर्मकांडाच्या विरोधात आंदोलन उभं केलं. दुसरा पॅटर्न आहे लोहियावादी समाजवादी पॅटर्न, की ज्यांनी ओबीसी नेतृत्व मोठ्या प्रमाणात निर्माण केलं. त्यागमूर्ती चंदापुरी या ओबीसी नेत्यांशी युती केल्यानंतर पिछड़ा पावे सौम्य 60, त्याच्यामुळे त्यागमूर्ती चंदापुरीमुळे तिथं मोठ्या प्रमाणात ओबीसी नेते निर्माण झाले. राम नरेश यादव पहिले मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे ओबीसी, कर्पूरी ठाकूर साहेब बिहारचे पहिले ओबीसी मुख्यमंत्री, 1 वेळा आणि 2 वेळा मुख्यमंत्री झाले, 9 वेळा विरोधी पक्ष नेते होते, 1 वेळा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर लालू, त्यानंतर मुलायम, आता तेजस्वी, आता अखिलेश.
हेच नेते फक्त RSS BJPच्या विरोधात छाती ठोकपणे खंबीरपणे उभे आहेत. बाकी सगळे शरण गेलेत RSS BJPच्या ब्राह्मणांना. आठवले काय, बहीण मायावती काय, ते पासवान काय, सगळे शरण गेलेत RSS BJPच्या ब्राह्मणांना. पण हे ओबीसी नेते आजही निदळ्या छातीने RSS BJPच्या विरोधात लढतायत. स्टॅलिन, त्याच्या आधी करुणानिधी, त्यानंतर लालू, मुलायम, कर्पूरी ठाकूर, रामनरेश यादव, त्यागमूर्ती चंदापुरी, अशी असंख्य नाव आहेत ओबीसी मध्ये की जे निदळ्या छातीने लढतायत RSS BJPच्या विरोधात. आणि तेच लढतायत, दुसरं कोणीच नाही. एखाद्या गोष्टीचं, एखाद्या समाज घटकाचं मूल्यमापन जर करायचं असेल तर त्या समाज घटकाचं नेतृत्व, त्याचे काय विचार आहेत त्या नेत्याचे, त्याचं काय काम आहे, तो काय संघर्ष करतोय, कोणाविरुद्ध संघर्ष करतोय, हे पाहून मग ते समाज घटकाचं विश्लेषण केलं पाहिजे. आमच्याकडचे बुद्धिहीन लोक एखाद्या समाज घटकाचं विश्लेषण कसं करतात? नाही, मग तुम्ही तर सगळे बीजेपीला मतदान करतात, तुम्ही तर सगळे काँग्रेसला मतदान करतात. हे बुद्धिहीन विश्लेषण आहे, बुद्धिहीन विश्लेषण आहे. आणि असं बुद्धिहीन विश्लेषण सगळ्याच कॅटेगरीचं करता येतं. एससीचंही करता येतं, एसटीचंही करता येतं, आदिवासींचंही करता येतं, ओबीसीचंही करता येतं, दलितांचंही करता येतं, मुसलमानांचंही करता येतं. असं बुद्धिहीन विश्लेषण. जो समाज घटक जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत तो ब्राह्मणवादाला बळी पडतो. हे तर सगळ्यांच्याच बाबतीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी सगळ्या एससी समाज, अस्पृश्य समाज हा ब्राह्मणवादाला शरण गेला होता. अगदी गावातला पाटील काय, सरपंच काय, किंवा तिथला ब्राह्मण काय, या सगळ्यांचे तर तो पाय धुवून पाणीच पित होता. दलित समाज. बाबासाहेब आल्यानंतर मग जी जागृती झाली, त्याच्यानंतर मग त्या समाज घटकाचं विश्लेषण बदललं. तर विश्लेषण जागृतीच्या आधारावर झालं पाहिजे, झोपलेल्यांच्या आधारावर नाही झालं पाहिजे. ओबीसी मध्ये जे जागृत झालेत ते सुरुवातीपासून तर अंतापर्यंत निदळ्या छातीने RSS BJPच्या विरोधात, ब्राह्मणांच्या विरोधात लढतात. ओबीसी मधले जे जागृत होतात ते कधी जात नाही RSS BJPला शरण. या देशामध्ये मी तिथं मुद्दा मांडला, या देशामध्ये जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर फक्त आणि फक्त तामिळनाडूचा स्वामी पेरियार फुलेवादी पॅटर्न, कारण ब्राह्मणी अब्राह्मणी संघर्षाची मांडणी तात्यासाहेब महात्मा फुलेंनी केली. तात्यासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की बळीराजाच्या पराभवानंतर या देशामध्ये जो संघर्ष आहे तो ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी असा संघर्ष आहे. जसं मार्क्स म्हणतो की साम्यवादी समाज व्यवस्था, गणराज्य व्यवस्था नष्ट झाल्यानंतर या जगामध्ये जो काही संघर्ष सुरू झाला तो वर्गीय संघर्ष आहे. स्वामी विरुद्ध दास, जमीनदार विरुद्ध कूड मजूर शेतकरी, आणि भांडवलदार विरुद्ध कामगार वर्ग, असा तो वर्ग संघर्ष. तसंच भारतामध्ये सुद्धा जोपर्यंत बळीचं राज्य होतं तोपर्यंत सगळीकडे समता होती, कुठेही शोषण नव्हतं. पण बळीचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर मग इथे ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण असा संघर्ष सुरू झाला. ही मांडणी तात्यासाहेबांची आहे की जी स्वामी पेरियार यांनी स्वीकारली आणि तिला निरेश्वरवादाची जोड दिली. त्याच्यातून ते क्रांतिकारक तत्वज्ञान फुललं, बहरलं आणि तामिळनाडूमध्ये यशस्वी झालं. तोच एकमेव पॅटर्न भारतामध्ये यशस्वी झाला ब्राह्मणवादाविरुद्धचा. बाकी सगळे फेल गेले, त्यामुळे फेल गेलेल्या पॅटर्नच्या नादी लागून, केवळ जातीची भावना घेऊन फेल गेलेल्या पॅटर्नच्या मागे जाऊन पुन्हा पराभूत होऊ नका, पुन्हा पेशवाई डोक्यावर बसवून घेऊ नका. थोडस जातीच्या बाहेर निघा आणि स्वामी पेरियार यांचा पॅटर्न स्वीकारा की जो प्युअर फुलेवादी आहे तो पॅटर्न स्वीकारा आणि त्याप्रमाणे भारतामध्ये जाती अंताची क्रांती करा. हा संदेश मी तिथं दिला. तिथं जाण्याच्या आधी, संभाजीनगर औरंगाबादला जाण्याच्या आधी 1 मे 2022 म्हणजे 2 वर्षापूर्वी माझं तिथं चेन्नईला
9th सोशल जस्टिस कॉन्फरन्स भरवलेली होती, 9वी सामाजिक न्याय परिषद. आणि त्या 9व्या सामाजिक न्याय परिषदेला मला प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित केलेलं होतं. आणखी इतरही वक्ते होते इतर राज्यातले, पण महाराष्ट्रातून मी होतो एकटा. त्या सामाजिक न्याय परिषदेला, सोशल जस्टिस कॉन्फरन्सला मी तिथे जे इंग्रजीतून जे भाषण केलं, त्या भाषणाच्या प्रती मी छापून घेतल्या. हे इंग्लिश भाषण आहे, त्याच्यानंतर हे हिंदी भाषांतर केलेलं हिंदी भाषण आहे, आणि त्यानंतर हे भाषांतरित करून हे मराठी भाषण आहे. हे मी छापून घेतलं आणि तिथं कार्यक्रमामध्ये वाटले. हे सगळे तिथं 17 तामिळ कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला हजर होते. पूर्णपणे काळा ड्रेस घालून, काळा शर्ट, काळी पॅन्ट. कारण काळा रंग हा स्वामी पेरेराच्या सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटचा रंग आहे, काळा रंग. त्यामुळे स्वामी पेरेरांचे जेवढे बी कार्यकर्ते आहेत ते सगळे काळा रंग परिधान करतात. तर काळा ड्रेस घालून 17 तामिळी पहिल्या रांगेत बसले होते कार्यक्रमाला. त्यांना मी इंग्लिश त्यांना हिंदी समजत नाही, त्यांना मराठी समजत नाही. आणि ते जे खासदार आले होते, दलित पॅंथरचे खासदार, की जे DMKशी अलायन्स करून निवडून आले. तामिळनाडूमध्ये कुणीही व्यक्ती DMK किंवा AIADMKशी अलायन्स केल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. मग ती मुस्लिम पार्टी असो, दलित पार्टी असो, त्यांना DMKशी युती करावीच लागते. प्रयत्न करून बघितला अनेकांनी, अलायन्स न करता निवडणूक उभं राहायचं. डिपॉझिट जप्त. आणि जेव्हा त्यांनी DMKशी अलायन्स केला, मग ते निवडून यायला लागले. बघा, DMK पक्षात फक्त ओबीसीचा जरी पक्ष असला तरी तिथले ओबीसी नेते हे सगळ्यांना समान न्याय देतात, निवडून आणतात. ओपन सीट मधून पण निवडून आणतात. बघा, अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा, याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं. वास्तविक सरकारतर्फे होणारा हा एवढा मोठा कार्यक्रम, तर सरकारचा पहिला प्रतिनिधी राष्ट्रपती असतो. तर राष्ट्रपतीला बोलवायला पाहिजे होतं राम मंदिराच्या उद्घाटनाला. पण राष्ट्रपती शूद्र अतिशूद्र राष्ट्रपती. त्यामुळे तो राम मंदिराचं उद्घाटन काय, राम मंदिराची पायरी पण चढू शकत नाही ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार, मनुस्मृतीनुसार. आणि म्हणून राष्ट्रपती अतिशूद्र असल्यामुळे, दलित आदिवासी असल्यामुळे, त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला एकाही दलित आमदाराला, एकाही दलित खासदाराला, एकाही दलित मंत्र्याला त्यांनी येऊ दिलं नाही. ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार राम मंदिराचं उद्घाटन केलं. आणि हे सर्वात जास्त कोणाला जिव्हारी लागलं असेल? बहिणजीला? अजिबात नाही. हे सगळ्यात जास्त जिव्हारी लागलं ते अखिलेश यादव. आणि त्यांनी बदला घ्यायचं ठरवलं. अखिलेश यादव यांनी अयोध्येच्या ओपन मतदारसंघात, की जिथं राम मंदिर आहे, जिथं राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, तो अयोध्या मतदारसंघ ओपन आहे. त्या ओपन मतदारसंघात एक दलित कॅन्डिडेट उभा केला, SC कॅटेगरी मधून दलित कॅन्डिडेट उभा केला आणि निवडून आणला. तुमच्या राम मंदिराच्या त्या मतदारसंघात तुम्ही दलिताला प्रवेश देत नाही. आता दलित आमदार, दलित खासदार निवडून आणतो आम्ही, बघू आम्ही कसा प्रवेश देत नाही तुम्ही दलित खासदाराला. तर अखिलेशने बदला घेतला ब्राह्मणवादाच्या विरोधात. ही खरी ओबीसीची पहचान आहे. हे है ओबीसी की पहचान. हा आहे ओबीसीचा गौरवशाली इतिहास. हा इतिहास सांगायचं सोडून द्यायचं आणि फालतू याला टपली मार, त्याला टपली मार, हे तुम्ही ब्राह्मणवादीच आहेत, तुम्ही कर्मकांडी आहेत, तुम्ही असे आहेत, तुम्ही तसे आहेत, नुसते टपल्या मारण्याचा धंदा. आणि शेवटी यांचे नेते तिथेच जातात RSS BJP मध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी. काय ते काय. तर हा धंदा आता बंद केला पाहिजे आणि थोडंसं जातीच्या बाहेर डोकावून बघितलं पाहिजे की
जातीव्यवस्था जर खरोखर नष्ट करायची असेल या देशातून, तर आपल्याला स्वामी पेरियारचा पॅटर्न स्वीकारून त्याच्याही पुढे आपल्या तुम्ही स्वामी पेरियारचा पॅटर्न स्वीकारला तर त्याच्यातून तुम्हाला पुढचा मार्ग दिसेल. कारण आज काही तामिळनाडूमध्ये पूर्णपणे जातीव्यवस्था नष्ट झालेली नाही, जातीव्यवस्था पूर्णपणे नष्ट झालेली नाही स्वामी पेरियारच्या पॅटर्नमुळे. पण स्वामी पेरियारचा पॅटर्न जर स्वीकारला तरच तुम्हाला पुढचा मार्ग सापडेल जातीव्यवस्था नष्ट करण्याचा, पूर्णपणे नष्ट करण्याचा. इतर पॅटर्न मधून तुम्हाला काहीच मिळणार नाही. बाकीचे इतर पॅटर्न सगळे तुमचे शरणार्थी आहेत, शरण गेलेले आहेत. त्याच्यात तुम्हाला पुढचा मार्ग दिसणार नाही, तुम्हाला मागचाच मार्ग दिसेल शरण जाण्याचा. तर स्वामीनारायण आपले स्वामी पेरियार यांचे जे काही महान कार्य आहे, मी तिथं चेन्नईमध्ये ही सगळी मांडणी केली आणि चेन्नईच्या सत्ताधाऱ्यांना मी 5 कलमी कार्यक्रम दिला. 5 कलमी कार्यक्रम, की सत्ताधाऱ्यांनी हा 5 कलमी कार्यक्रम राबवला पाहिजे. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. नंबर 1, उत्तर भारतात ब्राह्मणवादाने पूर्ण कब्जा केलेला असला तरी दक्षिणेकडच्या राज्यात अजूनही अब्राह्मणवाद थोड्याफार प्रमाणात जिवंत आहे. त्याला पूर्णपणे ताकदीने उभे करण्यासाठी तामिळनाडूच्या ओबीसी नेतृत्वाखाली सीता, शंभूक, रावण, बळीराजा, एकलव्य, गौरव यात्रा दक्षिणेकडच्या राज्यांमधून निघाली पाहिजे. सीता, शंभूक, रावण, बळीराजा आणि एकलव्य यांच्या गौरव यात्रा दक्षिणेकडच्या 4-5 महाराष्ट्रासकट दक्षिणेकडच्या सगळ्या राज्यांमधून निघाली पाहिजे. आणि त्याच्यासोबत ब्राह्मणवादाविरुद्ध सांस्कृतिक प्रबोधन पण झालं पाहिजे. सच्चिरामायणचा जो ग्रंथ असेल स्वामी पेरियारने लिहिलेला, त्याच्या लाखो प्रती छापून या 4 राज्यांमध्ये घरोघरी या प्रती वाटप झाले पाहिजे. ते आता सत्ता आहे, छापा, लाखो प्रती छापा, करोडो प्रती छापा. ते केंद्रामध्ये बसलेले RSS BJPचे ब्राह्मण सरकारी तिजोरी कोणावर लुटतायत? कोणावर लुटतायत? बद्रीनाथला चारिधाम यात्रा करायला जायचं आहे, सरकारकडून अनुदान यात्रा करण्यासाठी, बद्रीनाथची यात्रा, आणखी ते काय कुठं वरती ते कैलास पर्वत वगैरे तिथं जाण्यासाठी तुम्ही फक्त अर्ज करा, लगेच शासकीय तिजोरीमधून तुम्हाला अनुदान मिळतं. जा आणि दर्शन घेऊन या. ही सरकारी तिजोरी अशी लुटली जाते. कर्नाटकमध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा तिथल्या ब्राह्मण पुजाऱ्यांना 5 लाख रुपयाचं अनुदान दिलं लग्न करण्यासाठी. कारण आता पूजा करणाऱ्या भटजींचं लग्न लागणं सध्या फार कठीण झालेलं आहे. म्हणून मग जो ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करेल त्या मुलीला 5 लाख रुपयाचं अनुदान हे कायद्याने झालेलं आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात जर कोणी जखमी झाला तर दहीहंडीच्या त्या याच्यात जखमी झालेल्या त्या मुलाला विमा काढला त्याच्यासाठी सरकारी तिजोरीमधून. आणि सरकारी तिजोरी जर अशा पद्धतीने ब्राह्मणवादासाठी जर खर्च होत असेल तर तुमची सरकारी तिजोरी काढा की बाहेर आणि छापा त्या सच्चिरामांच्या करोडो प्रती आणि जाऊ द्या घरोघरी. त्यासाठी ही यात्रा काढा महाराष्ट्र सकट सगळ्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये. तामिळनाडूमधील स्वामी पेरियार यांच्या विचार कार्यावर आधारित पुस्तकांचे भाषांतर देशातील सर्व भाषांमध्ये करून त्या राज्यांमध्ये पाठवले पाहिजे. मी तिथे एक महत्वाचा मुद्दा मांडला तामिळनाडूच्या त्या चेन्नईच्या सोशल जस्टिस कॉन्फरन्समध्ये, की तुम्ही हिंदी भाषेच्या विरोधात असले तरी चालेल, आम्हाला काही हरकत नाही, पण तुम्ही हिंदी भाषेचा द्वेष केला आणि त्याचा परिणाम असा झाला की तामिळनाडूमध्ये जे घडलं ते इतर राज्यांमध्ये पोहोचलंच नाही. तुम्ही हिंदीचा द्वेष करत असल्यामुळे आज कोणी तामिळ माणूस समोर आला तर त्याच्याशी हिंदीत बोलता येत नाही, त्याच्याशी मराठीत बोलता येत नाही, त्याच्याशी कोणत्याही भारतीय भाषेत बोलता येत नाही, फक्त तामिळ आणि फक्त इंग्लिश. तो कसा संपर्क करेल तुमच्याशी? आणि कशी तुमची तामिळनाडूमधली क्रांती आंध्र प्रदेशात कशी पोहोचेल, कर्नाटकमध्ये कशी पोहोचेल, महाराष्ट्रात कशी पोहोचेल, उत्तर प्रदेशमध्ये कशी पोहोचेल, तुम्ही जर हिंदीचा द्वेष करत असाल तर. म्हणून मी सांगितलं की देशातील सगळ्या भाषांमध्ये अगदी हिंदी सुद्धा छापा आणि ते सगळे ग्रंथ पाठवा. 3 नंबरचा मुद्दा सांगितला, आम्ही 27 वर्षांपासून फुले आंबेडकर विद्यापीठ स्थापन करून महाराष्ट्रात पुरोगामी पुस्तकांवर परीक्षा आयोजित करीत आहोत. याच धर्तीवर स्वामी पेरियार फुले आंबेडकर विद्यापीठाची स्थापना करून देशभरात विविध भाषांमध्ये राज्यस्तरीय परीक्षा आयोजित केल्या तर तरुण पिढीला
स्वामी पेरियार व फुले शाहू आंबेडकर यांचे विचार व कार्य माहीत होईल. मुद्दा 4, प्रत्येक राज्यात काही ओबीसी कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत, मात्र विविध राजकीय पक्षातील ओबीसी नेते त्यांच्या कार्यात अडथळे आणत असतात. अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तामिळनाडू सरकारने त्यांना गौरवान्वित केलं पाहिजे व त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मोठमोठे पुरस्कार देतात प्रोत्साहन देण्यासाठी, तुम्ही पण त्या प्रोत्साहन तामिळनाडू सरकारने सरकारी तिजोरीमधून काढा, 1 कोटी 2 कोटी काढा आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटा, त्यांना पुरस्कार द्या, त्यांचा सन्मान करा. प्रत्येक राज्यातील अशा प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देश पातळीवर ओबीसीच्या नेतृत्वाखाली नवा अब्राह्मणी पक्ष स्थापन करता येईल. 5वा मुद्दा. 6वा मुद्दा, हिंदी भाषेच्या अभावात तामिळनाडू देशापासून तुटलेला आहे. आता हिंदी भाषेचा सदुपयोग करीत तामिळनाडूने देशाशी जोडून घ्यावे व जातीयंतक अब्राह्मणी क्रांतीचे नेतृत्व करावे. हे 6 पॉइंटचा प्रोग्राम मी चेन्नईच्या सोशल जस्टिस परिषदेमध्ये 1 मे 2022 रोजी दिला. आणि तामिळनाडूहून जे खासदार आले होते स्वामी पेरियार पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी, ते जेव्हा स्टेजवर बसले तर बरेच वक्ते मराठीतून बोलत होते, त्यामुळे त्यांना मराठी काही समजतच नव्हती, त्यामुळे ते स्टेजवर नुसते असे बसून होते. त्यावेळेस त्यांनी माझं हे हिंदी भाषांतर, म्हणजे हिंदी भाषण, आपलं मराठी भाषण, सॉरी माझं तामिळनाडूच्या चेन्नई मधलं इंग्लिश भाषण, ओरिजिनल इंग्लिश भाषण, हे त्यांनी स्टेजवर बसून बसून 2 वेळा वाचून काढलं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या भाषणाचा 3 वेळा उल्लेख केला, 3 वेळा उल्लेख केला आणि सांगितलं शेवटी की आम्ही तुम्हाला चेन्नईला पुन्हा एकदा बोलवू. मी त्यांना सांगितलं की हा जो काही 6 पॉइंटचा प्रोग्राम मी तो त्या चेन्नईच्या भाषणात दिलेला आहे, या 6 पॉइंटच्या प्रोग्रामवर स्टॅलिन साहेबांची चर्चा झाली पाहिजे, तर मी चेन्नईला येईल. नुसतं जायचं भाषण ठोकायचं याला काय अर्थ नाही. तर असा दबाव भारतात फक्त महाराष्ट्रातून निर्माण होऊ शकतो, कारण महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांची पार्श्वभूमी आहे. 3 महापुरुष आहेत. तामिळनाडू तर एक पण नव्हता त्यावेळेस, तामिळनाडूला एकही महापुरुष नव्हता त्यावेळेस. त्यांनी आपला फुलेवाद घेतला, नंतर बाबासाहेबांच्या पासून काही चर्चा करून भेटी करून त्यांच्याकडनं काही घेतलं आणि मग तिथे क्रांतिकारी झाली. एकही महापुरुष नसताना तामिळनाडूमध्ये अब्राह्मणी क्रांती होती. महाराष्ट्रात 3 महापुरुष सगळे विक्रीला काढून टाकले. कोणी भाजपला जाऊन विकतो, कोणी काँग्रेसकडे जाऊन विकतो बाबासाहेबाला, तात्यासाहेबाला, कोणी त्या अजित पवारकडे जाऊन विकतो, कोणी शरद पवारकडे जाऊन तात्यासाहेब महात्मा फुलेंना विकून टाकतो आणि त्याच्या बदल्यात आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपद घेतो. विकण्याचा धंदा सुरू आहे महाराष्ट्रात. फुले शाहू आंबेडकरांना विकण्याचा धंदा. ओबीसींनी तात्यासाहेब महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं आणि विकायचं मार्केटमध्ये बसून. तेच गोष्ट बाबासाहेबांना विकायची, तेच गोष्ट शाहू महाराजांना विकायची. तर हे जर बंद करायचं असेल तर आपल्याला स्वामी पेरियार पॅटर्न स्वीकारला पाहिजे आणि मुळापासून काम केलं पाहिजे. आता सध्या जे नेते आहेत, कोणी नगरसेवक असेल, कोणी जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती अध्यक्ष, महापौर असतील किंवा आता कोणी आमदार असतील, खासदार असतील, हे काही कामाचे नाही. हे सगळे विकले गेलेले दलाल आहेत. यांच्याकडून शून्य अपेक्षा, यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा ते तुम्हाला खड्ड्यातच टाकणार. एवढ्या विविध पक्षांमध्ये ओबीसी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेते आहेत, शिवसेनेत ओबीसी नेते आहेत. एवढे सगळे ओबीसी नेत्यांचं पीक, तरी सुद्धा ओबीसीचं आरक्षण खतम. 99% मराठा लोकांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलं, ते सगळे ओबीसी झालेत. आता पुढच्या नोकरी भरतीमध्ये खऱ्या कुणब्याला, खऱ्या ओबीसीला, खऱ्या कुणब्याला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू देणार नाही हे मराठी. तुमचं आरक्षण खतम झालंय. आता हे तुमचे सगळे बडे बडे ओबीसी नेते काही कामाचे नाही, कुछ कमी आहे. तुम्हाला नवं नेतृत्व निर्माण करावं लागेल, केडर्स तयार करावं लागतील आणि त्या तत्वावर आधारित, त्या विचारावर आधारित निवडणुका लढवाव्या लागतील. आम्ही तो प्रयोग सुरुवात केली, ओबीसी राजकीय आघाडी स्थापन करून सुरुवात तर केली, पण आमची अपेक्षा तरुणांकडून आहे. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, ऍडव्होकेट मंगेश ससाने, हे 3 तरुण आज पुढे आलेले आहेत ओबीसी मधून. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे. प्रचंड प्रसिद्धी मिळते आहे त्यांना, मोठमोठ्या सभा होत आहेत त्यांच्या. जेसीबी मधून फुलांचा वर्षाव होतोय त्यांच्यावर. पण हे किती दिवस? या सामाजिक जागृतीचं रूपांतर तुम्ही राजकीय जागृतीत जर केलं, राजकीय वोट बँकेत जर केलं, तरच ही सामाजिक जागृती कामाची. नाही तर तुम्ही
राजकीय जागृतीमध्ये जर तुम्ही याचं रूपांतर केलं नाही, राजकीय पक्षात जर तुम्ही याचं रूपांतर केलं नाही, तर ही सामाजिक जागृती डक्क बनतं. प्रभावित सामाजिक जागृती प्रवाहित करायची म्हणजे काय? सामाजिक नंतर राजकीय, म्हणजे तो प्रवाह सुरू राहतो. पण सामाजिक करून आपण राजकारणाकडे जर नाही गेलो तर ती सामाजिक जागृती डक्क बनतं, आणि एकदा डक्क बनलं की त्याच्यावर मग डास आणि मच्छरांचा कब्जा होतो. आणि मग प्रस्थापित जे आहेत ब्राह्मण मराठ्यांचे पक्ष, हे या डास मच्छरांना सहज विकत घेतात आणि सहज असे हातात घेऊन चुरून फेकून देतात. डबक्यामधून नेते निर्माण होत नाहीत, प्रवाहातून नेते निर्माण होतात. डबक्यातून फक्त डास मच्छर निर्माण होतात आणि हे डास मच्छर रोगराई पसरवतात. आणि प्रस्थापित जे आहेत जातीचे लोक, ते या डास मच्छरांना सहज आमदारकीचं आमिष देऊन विकत घेतात, मंत्रिपदाचं आमिष देऊन विकत घेतात. फक्त आश्वासन देतात, प्रत्यक्षात देत काहीच नाही. आश्वासन देतात आणि आश्वासन पाळलं बी, एखादं मंत्रिपद दिलं बी, तर लगेच 3-3.5 वर्षासाठी जेलमध्ये डांबतात, पण त्याला कोंबतात जेलमध्ये. तर हे स्वाभिमानाचं राजकारण आहे, हे दलालीचं राजकारण आहे. म्हणून मुळापासून सुरुवात करा. मी 3 तरुणांना नेहमी आव्हान करीत असतो, त्याच्यावर लिहित असतो की हाके, वाघमारे, ससाणे या 3 तरुणांनी पुढे यावं, ओबीसीचा पक्ष स्थापन करावा, तामिळनाडू पॅटर्नवर आधारित, आणि सोबत SC ST मुस्लिम मायनॉरिटीज सगळ्यांना सोबत घेऊन त्या पक्षातर्फे निवडणुका लढवाव्यात आणि प्रस्थापित मराठा ब्राह्मणांना चॅलेंज करावं, आव्हान करावं. हे मी वारंवार मानत असतो, आजही मानलं. धन्यवाद. जय भीम, जय ज्योती, जय संविधान.